एप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आल्याच्या नंतर आता देशभरामध्ये काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं। मी आता पुण्यातल्या बालगंधर्व चौकात उभी आहे। तुम्ही जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत। रास्ता रोको करण्याचा इशारा दिलेला होता, त्या अनुषंगानं पोलिसांनी रस्ता बंद केला। मात्र त्यानंतर आताची जर आपण परिस्थिती पाहिली तर अगदी 2च मिनिट झालेले आहेत आंदोलन सुरू होऊन, लगेचच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतो या ठिकाणी सगळ्या आंदोलकांना पोलीस जे आहेत ते ताब्यात घेत असलेले पाहायला मिळतात। नरेंद्र मोदींचं एप्स्टीन फाईलच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाही किंवा देशाची माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा चालू राहील। संसदेत बोलून दिलं जात नाही, त्याचप्रमाणे येथे सुद्धा आमचा आवाज देशातनं आणि सामान्य गल्लीपर्यंत सगळीकडे आणि फक्त हुकूम कायद्याची या मोदी पक्षाचा आवाज नाहीये। हा जो आहे युवक काँग्रेस, अरे जब मोदी डरता है पुलिस को, जब मोदी डरता है अरे जब मोदी डरता है अरे देश की आधी जागतिक विषय याच्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं अपेक्षित आहे। जब मोदी डरता है अरे जब मोदी डरता है अरे देश की आधी, अरे देश की आधी, देश की आधी, देश की आधी नहीं चलेगी, नहीं चलेगी तानाशाही नहीं। राजीनामा देऊन देशाच्या आहोत, पोलीस कुठेही नेऊ देत, 2-4-8 दिवस जेलमध्ये असतील तरी आम्ही तयार आहोत, परंतु युवकांचा आवाज, देशाचा आवाज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। अर्थात युवकांचा आवाज आपण बघतोय या ठिकाणी युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांच्याकडून ही तीव्र निदर्शनं या ठिकाणी करण्यात आली आणि विशेष म्हणजे आंदोलन केल्याच्या अगदी पहिल्या 5च मिनिटांमध्ये या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। इनमिन या ठिकाणी जर पाहिले तर 25-30 आंदोलक होते। या 25-30 आंदोलकांसाठी या ठिकाणी जवळपास 5 पोलिसांचे पिंजरे मोठे मोठे आणलेले आहेत। या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं काय म्हणणं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार। काय आंदोलन पण केलं जातंय, ज्या पद्धतीने राहुल गांधीचा विरोधी पक्षाचा ज्या पद्धतीने आवाज दाबला जातोय त्या पद्धतीने आम्ही आंदोलन हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि विरोधी पक्षाचा हा आवाज हा रस्त्यात दाबला जात आहे। परवानगी दिली होती, परवानगी दिलेली होती। ज्या पद्धतीने काँग्रेसचा आवाज हा दाबला जातो हा आवाज दाबला जात नाही। ज्या पद्धतीने राहुल गांधी असो, विरोधी पक्ष नेता असो, जो काय आवाज दाबला जात, आमची मागणी एकच आहे की नरेंद्र मोदींनी हा राजीनामा दिला पाहिजे। कशाबद्दल त्यांनी जो काय राहुलजी तुम्हाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, काय सांगाल? जिंदाबाद राहुल। गाडी थोडी पुढे घ्या, दरवाजाला राहुल भाऊ लोकशाहीसाठी ताब्यात आलेले आहे। लोकशाहीसाठी हे सगळं घातक आहे। आम्हाला प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारून देत नाही आणि ह्याच्यामध्ये टाकताय। आम्ही काही क्रिमिनल नाही, आतंकवादी नाहीयेत। आम्ही काय आहेत तुमच्या? आमच्या मागण्या त्याच आहेत की तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या। आज अमेरिकेसोबत तुम्ही परत करार करताय ते कशासाठी? मग इथल्या शेतकऱ्यांनी करायचं काय? ह्या आमच्या सामान्य मागण्या आहेत, त्याची फक्त उत्तरं तुम्ही द्या। हा आमच्या आंदोलकांसाठी 6 पिंजरे आणलेले आहेत, काय सांगाल? या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाहीये। इथं काय आहे की पोलिसांना पुढे करायचं आणि गरिबाचा आणि सामान्य जनतेचा, युवकांचा आवाज दाबायचा, एवढंच या ठिकाणी मला दिसतंय। विरोधी पक्ष नेत्यांना संसदेमध्ये बोलू देत नाहीये आणि आम्हाला रस्त्यावर विचारून प्रश्न विचारता येत नाहीये। एप्स्टीन फाईल मध्ये नाव कसं काय आलं नरेंद्र मोदींचं?
युवा काँग्रेस नरेंद्र मोदी युथ काँग्रेस नरेंद्र मोदी राजीनामा द्या. नरेंद्र मोदी राजीनामा द्या. एप्स्टीन फाईलचं सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. नारायणच्या पुस्तकाचं सत्य लोकांसमोर आलं पाहिजे. आपण बघतोय या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीनं ही निदर्शनं करण्यात येत होती आणि जवळपास 25 ते 30 तरुणांकडून केवळ या ठिकाणी आंदोलन करण्यात येत होतं. एप्स्टीन फाईल्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव कशामुळे आलं याबाबतचं स्पष्टीकरण द्यावं. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी जर या प्रकरणामध्ये दोषी आढळत असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती या युवक काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेली होती. मात्र या 20-25 तरुणांना पकडण्यासाठी या ठिकाणी पोलिसांची खूप मोठी फौज लागलेली आपण पाहायला मिळतेय. आंदोलनाची परवानगी असल्याचं या तरुणांकडून सांगितलं जात आहे, कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. आणि मग जर आंदोलनाची परवानगी होती तर केवळ 5च मिनिटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची धरपकड का करण्यात आली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात आपण बघतोय की बालगंधर्व रंगमंदिराचा हा जेएम रोड आहे. जेएम रोड खूप मोठा रस्ता, मुख्य रस्ता मानला जातो. वाहतूक कोंडीच्या अनुषंगानं या ठिकाणी खरं तर जो काही रस्ता रोको करण्यात येणार होता त्या रस्ता रोकोला पोलिसांनी अडवणं आपण समजू शकतो. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड झालेली आहे, पहिल्या काही मिनिटातच झालेली आहे. त्यामुळे आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणखी जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आणि जर आम्हाला साध्या प्रश्नांची उत्तरही मिळत नसतील तर मग या देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांनी विचारलेला पाहायला मिळतोय. आपण बघतोय गेल्या 2 तासांपासून जेएम रोडला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतील, पोलिसांच्या व्हॅन्स असतील, पिंजरे असतील, एसीपी दर्जाचे पोलीस अधिकारी असतील, ते सगळे या ठिकाणी येऊन थांबलेले होते. आणि त्यांच्याकडून या कार्यकर्त्यांचं आंदोलन केवळ 10च मिनिटात आवरण्यात आलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनला नेलं गेलेलं आहे. आणि आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त पण या ठिकाणावरून हलतोय. काही वेळातच हे पोलीस सुद्धा ज्या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना नेण्यात आलेला आहे त्या ठिकाणीच हे पोलीस सुद्धा पोहोचतील. इथला सगळा जो बंदोबस्त आहे हा बंदोबस्त सगळा हलवण्यात येणार आहे. आणि त्यानंतर खरं तर या कार्यकर्त्यांवर कदाचित गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे तिथून पुढे हे कार्यकर्ते नेमके काय स्वरूपाची भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.